आपण आज बनवतोय ते आलू पराठे. त्यासाठी बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत, मॅश करून घ्यायचे आहेत. तर आपण किसूनी घेऊ शकतो बटाटे. आता त्यामध्ये घालण्यासाठी हा खरडा तयार करूया. थोड्याशा लसणी, मीठ, कोथिंबीर पण आपल्याला वापरायची आहे. त्याला आवश्यक तेवढ्या मिरच्या घालायच्या आहेत. रंग चांगला राहावा म्हणून आपल्याला लिंबू सुद्धा पिळायचं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही लिंबू पिळलं तरी चालेल. थोडं पाणीही वापरूया आपण. हे आपलं वाटण झालेलं आहे मिक्सरमधून, पण आपण बघू शकतोय की हे डार्क दिसतंय. लिंबू ज्या वेळेला पिळू आपण त्यावेळेला रंग बदललेला दिसून येईल. पूर्णपणे हा रंग आता पोपटी आलेला आहे. अनेक गोष्टीला हे वाटण वापरता येतं आपल्याला. बटाटे सोलून घेतलेले आहे, हे आता आपण छान असं किसून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही गाठी वगैरे येणार नाही. आपली बटाट्याची तयारी होते तोपर्यंत आता कणिक कशी भिजवायची ते बघूया. त्यामध्ये आपल्याला नुसती कणिक आहे. हवं असेल तर डाळीचं पीठ घाला, तांदूळाचंही मिक्स करा, पण मी मात्र नुसती कणिक घेतलेली आहे. हवा तर मैदा सुद्धा घालू शकता. आता चवीपुरतं मीठ, हळद आणि लाल तिखट, म्हणजे कणकेला छान असा रंग येतो. पुरणपोळी करता जशी आपण कणिक भिजवतो ना, तशी तिंबून ही घेतलेली आहे, म्हणजे एकदम अशी नीट त्याला तार आलेली दिसेल तुम्हाला. थोडंसं तेल जरा जास्त घालायला लागतं यामध्ये. त्यामध्ये आता आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे. हे चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता यामध्ये ठेचा घालायचा आहे आपल्याला, कोथिंबीर. ही जी भिजवलेली कणिक आहे हा उंडा असा भरून घ्यायचा आहे. दोन पद्धतीने करता येतं, दोन्ही पद्धती आपण बघूया. तांदूळाच्या पिठावर आपण हे लाटतोय म्हणजे सरकतं चांगलं. हा आपला स्वादिष्ट आलू पराठा तयार आहे. याप्रमाणे आपण पराठ्याचा उंडा तयार केलेला आहे. आता पराठा लाटून घ्यायचा आणि भाजायचा. तुम्ही तेल किंवा बटर काही वापरू शकता याला. आता पराठ्याकरता ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे. दुसरी पद्धत आपण बघणार आहोत. यात हे आपण सारण पसरून दिलेलं आहे. याप्रमाणेच याची फोल्ड करायची आहे. असाच हा आता लाटून घ्यायचा आहे. याचे जे त्रिकोण आहेत ते तसेच राहिले पाहिजेत. ही झाली दुसरी पद्धत. हा असा आपला त्रिकोणी खमंग असा आलू पराठा तयार आहे. याप्रमाणे आपण दोन्ही पद्धतीचा पराठा बघितलेला आहे. तुम्ही ते चटणी, टोमॅटो सॉस, केचप हे वाटण असेल ते तर याच्या बरोबरही आपण खाऊ शकतो. खूप छान लागतात, एकदम चविष्ट असतात. हे आपण आलू पराठे बघितलेले आहेतच. याच्या बरोबर आपण ही टोमॅटोची चटणी करत आहोत. आता हे साहित्य आपण बघूया. टोमॅटो साधारण 3 घेतलेले आहेत, थोडीशी चिंच, लसूण पाकळ्या आणि ह्या सुक्या मिरच्या आहेत, त्याही आपल्याला आधी हे सगळंच तळून घ्यायचं आहे. थोडं मीठ काढून घेऊया, दाणे, आलं, कांदा आणि टोमॅटो सुद्धा, चिंच वगैरे सगळं घालून दिलेलं आहे. ही चटणी आपल्याला खूप वेगवेगळ्या पदार्थांकरता उपयोगाला येते. साऊथ इंडियन कोणतेही पदार्थ असतील ते त्याच्याही बरोबर ही छान लागते. आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. थोडासा कढीपत्ताही यामध्ये घालायचा आहे. आता मीठ घालून द्यायचं. हे आता आपण घालून दिलेलं आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे. खमंग झाल्यावर हे आपण गार करायचं आहे. याबरोबर हे सगळं मिक्सरमधून काढायचं आहे. मिरच्या आपण मिक्सरमधून काढून घेऊया आधी. आता हे सगळं जे गार झालेलं आहे ते आपण घालून देणार आहोत. सरसरीत होण्याकरता थोडं पाणी घालायचं आहे. आपली चटणी तयार आहे टोमॅटो कांद्याची. आपण आता याला फोडणी घालायची आहे. मोहरी, जिरं,
त्या मिरच्या, कढीपत्ता फोडणी घालायची चटणीवर. त्याप्रमाणे आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. तुम्हाला आलू पराठा आणि टोमॅटोची चटणी हे दोन्ही व्हिडिओ एकत्रच मी केलेले आहेत. ते जर आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि धन्यवाद. भेटूया आपण अशाच एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.